नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, ज्या वेळेला आपण संकटामध्ये असतो आणि त्यावेळेला कोण आपली हेल्प करतो तर आपल्याला वाटतं की तो एकदम देवदूत आहे, पण तो देवदूत नसून कधी कधी तो राक्षस असतो. तर अशी काही घटना एका आपल्या पीडिताबरोबर घडलेली आहे. तर काय झालं की त्या पीडिताने एक जी सेवा असते बाईकची, तर मी कंपनीचं नाव घेत नाही, तर ते बुक केलं त्याने. बाईकवाला आला, बाईकच्या पाठीमागे बसला. तर बोलता बोलता त्याने सगळं बोलत होता की अरे किधर रहती है वो पता नहीं है, इधर ही किधर रहती है, ग्रँड रोड में किधर तो रहती है, असं करून तो बोलला. तर त्या बाईकवाल्याने सगळं ऐकलं की काय बोलतोय काय नाही सगळं. आणि मग जेव्हा तो उतरायला लागला त्यावेळेला तो त्याला विचारलं, क्या हुआ साहब, कुछ प्रॉब्लम है क्या, आप जरा टेंशन में लग रहे हो, क्या हुआ क्या हुआ, असं करून तो बोलतो नहीं नहीं कुछ नहीं, मुझे कुछ प्रॉब्लम नहीं है. तो परत टर्न मारून परत त्याला विचारलं, सर ऐसा इंसानियत के नाते पूछ रहा हूँ, आप बहुत भले आदमी लगते हो, क्या हुआ आपको, कुछ प्रॉब्लम है तो बताओ, असं करून त्याला एकदम म्हणजे एकदम मानसिकरित्या त्याला एकदम हे केलं, भावनिक केलं. तर तो त्याला म्हणाला की बाबा अरे कुछ नहीं यार, ऐसे ऐसा है, बीवी ऐसी रह रही है किसी के साथ में और मुझे पता नहीं है, असं तसं त्याला बोलला. असं तसं बोलला. त्याने बोला अरे सर बोलो ना, आप कहाँ पे, मैं हूँ ना, आपको किधर, ग्रँड रोड का चप्पा चप्पा मुझे पता है, मैं आपको हेल्प करूँगा, असं तसं करून त्याला पूर्ण त्याने हे सांगितलं. तर त्याने काय केलं त्या बाईकवाल्याने कि सर मैं इतना इतना लूँगा सर, मेरे को इतना 10,000 तो चाहिए कम से कम, एटलीस्ट उसके आगे पीछे ये करने के लिए. त्याने 10,000 रुपये त्याला दिले. त्याने सांगितलं कुठं या एरियामध्ये आहे करून. मग तो शोधाशोध चालू केली. मग त्याने काय केलं, परत फोन करायला लागला, सर मैं आपको फ़ोन करने ही वाला था, आपकी बीवी दिखी थी लेकिन मेरा रिचार्ज ही खत्म हो गया, पेन इसका मोबाइल का, मतलब रिचार्ज करना. त्याच्यानंतर अरे सर वो इधर से ये टर्न मार के उधर गई, मेरे बाईक का पेट्रोल ही खत्म हो गया. मग असं पूर्ण बाईकचं हे करून घेतलं. असं करत करत त्याने काय केलं, सर आपकी बीवी है ना प्रेग्नेंट हो गई है, मैं देखा उसको उधर ये हॉस्पिटल में गई है करून असं त्याने एक स्टोरी बनवली. आणि बोलला काय, आपको टेंशन मत लो, आपको सारा वो पूरा जो रहता है ना डिटेल, सब फाइल में सब लिखा रहता है, कौन बाप है क्या है वगैरह, कितने कब से प्रेग्नेंट है, सब कुछ उधर लिखा रहता है. तो चालेल. बोलतो सर मैंने ना वो जो वार्ड बॉय है ना उसको पूरा बॉटल में उतरा दिया है, आप खाली 25,000 दे दो, आपको पूरा फाइल वाइल सब कुछ दे दूंगा. असं करून त्याने 25,000 काढले. बघा हे इथं संपलेलं नाही, अजून पुढे भरपूर आहे. त्याच्यानंतर काय झालं की असं करत करत त्याने काय केलं, मग त्याने बोलला की सर वो अभी वार्ड बॉय से मेरे को फ़ोन नहीं उठा रहा है, बहुत नाटक कर रहा है, उसने शायद से ये कर रहा है, पैसा लेके अभी काम नहीं कर रहा है, असं करून तो बोलायला लागला. आणि एके दिवशी रात्री डायरेक्ट 2 वाजता फ़ोन केला याला, सर वो वार्ड बॉय मेरे को मिला, मैं झगड़ा किया उससे, तो मेरे को गाली दिया, मैं उसको बॉटल मार दिया सर पे, वो पुलिस केस हो गया है, अभी पुलिस पूछ रहा है मेरे को किसने बोला ये सब करने के लिए, और मांडवली के लिए 30,000 रुपये मांग रहा है पुलिस वाला, मैं क्या करूँ, 30,000 रुपये नहीं है मेरे पास, मैं आपका नाम ले लूँ क्या, असं करून त्याला पूर्ण ब्लॅकमेल केलं. आता हा बाई पोलिसांचं नाव बोलल्यावरती 2 वाजता रात्री फोन करून एवढं टेन्शन दिल्यावरती ह्याने लगेच 30,000 रुपये देऊन टाकले. इथे पण झाली नाही आहे गोष्ट, अजून पुढे आहे. काय झालं, हे सगळं झालं. त्याच्यानंतर ह्याला कळलं की आता हा फक्त पैसे काढण्यासाठीच फोन करतोय आपल्याला. हा बोलला भाई तेरे को जो करना है कर, अभी मैं तेरे पैसा देने वाला नहीं हूँ, तू ऐसा ही मेरे को इन्फॉर्मेशन दे दे. त्याला जेवढी माहिती होती, त्या जो ड्रायव्हर होता त्याला जेवढी माहिती होती तेवढी सगळी त्या ह्यानेच दिलेली होती. त्या मुलीचा नंबर वगैरे, बाईचा नंबर पण होता याच्याकडे. तर हा सरळ बोलला याला, सर पैसा दे रहे हो क्या मेरे को 20,000 रुपये और चाहिए, नहीं तो मैं आपकी बीवी को फ़ोन करूँगा, असं करून त्याला ब्लॅकमेल करायला लागला. म्हणजे बघा कशी माणसं असतात. त्याच्यानंतर काय झालं की हा म्हणाला की तेरे को जो करना है कर, मैं तेरे को पैसा देने वाला नहीं हूँ. आणि मग ह्याने त्या बायकोला फ़ोन केला. बायको घाबरली, बोलतो ये देखो आपका ये है ना, आप इधर रहती हो ना, ऐसा ऐसा है ना, सब कुछ सगळं त्याने सांगितलं. आणि बायकोकडून 50,000 रुपये मागितले. बायकोने घाबरून पूर्ण 50,000 रुपये दिले. कारण काय, सगळी इन्फॉर्मेटिव्ह सगळं इन्फॉर्मेशन ह्यानेच घेतलेलं नवऱ्याकडूनच. आणि अशा पद्धतीने त्या माणसाने त्या बायकोकडून पण पैसे घेतले. एवढ्यावर थांबला नाही तो माणूस. त्या बायकोचा जो आता करंटली जो नवरा आहे त्याला पण फोन केला. त्याच्याकडे फोन केल्यानंतर तो जो होता तो खूप चॅप्टर होता. त्याने सांगितलं
तेरे को जो करना है कर. त्याने अजून 2 शिव्या घातल्या. हे बहुत देखा है तेरे जैसे असं तसं बोलला. आणि लगेच त्याने काय केलं, हिला फोन केला, जी बायको आहे त्याला. आणि बायकोला विचारलं, अरे ऐसा ऐसा फोन आया था, तेरे को आया था क्या, मेरे से पैसा मांग रहा था. हाँ मुझे भी मांगा, मैंने 50,000 रुपये दिया. त्याने डोक्यावरती हात मारला आणि त्यानं म्हणाला, तू जा पहिले जाके पुलिस कंप्लेंट कर, तेरा सब इन्फॉर्मेशन लीक कैसे हो गया. असं करून तिने कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यावरती त्या पोलीस स्टेशनमधून त्या ज्या ड्रायव्हरला उचललं, त्या बाईकवाल्याला. त्या बाईकवाल्याने त्या माणसाचं नाव सांगितलं ज्याने ते काम संपवलेलं, आणि त्या माणसाला, त्या बिचारा पीडितला जेलमध्ये जावं लागलं. तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर शेअर करा, लाईक करा, आणि अशा या संकटामधून सावध राहा आणि कोणावरती विश्वास ठेवू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.